नमस्कार, आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आस लागून राहिलेल्या मिथुन या मराठी चित्रपटाचा प्रमोशन सोहळा विट्यात संपन्न झाला। मनामध्ये रुजलं सारं विशाल निकम पहिला सुपरस्टार बनतोय। सगळे विशाल निकम पहिला सुपरस्टार बनतोय। या स्टेजवर ऍक्च्युअली माझं स्वप्न होतं पहिल्यापासून। फायनली मोन्याने जसं सांगितलं तसं आज हा दिवस आलेला आहे। तर मी पहिल्यांदा मिथुन बद्दल थोडं सांगतो। तर आपला मूवी 13 जुलैला रिलीज होतोय, संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय मूवी मिथुन। तर मिथुन काय आहे, मिथुन हा आपल्या मातीतला जसा पुढे दिसतोय तुमचा विशाल, आपल्या मातीतला एक रांगणा मराठी मर्द आहे। मिथुन ही एक फक्त कॉमेडी लव्ह स्टोरी असं नाही, फक्त लव्ह स्टोरी नाहीये, यामध्ये कॉमेडी आहे, त्यानंतर वडील आणि मुलाचं जे नातं असतं ते दाखवलंय, त्यानंतर फुल फॅमिली ड्रामा दाखवलाय, त्याबरोबर ऍक्शन दाखवले। आपला विलन पाहिला तुम्ही कसा मजबूत आहे, विलन हे ना आपला रोहित ऍक्च्युली विलन तो मूवीत आहे। तर असा दमदार विलन असल्यानंतर तेवढाच पावरबाज मिथुन सुद्धा आहे। जसं विशाल गावाकडचं आहे तशीच मी पण गावाकडची आहे, त्यामुळे असं काही नाही की मी पुण्याची म्हणून असं राहायला इकडे तिकडे असं काही नाहीये, मी पण ग्रामीण भागातलीच आहे। कांचीबद्दल सांगेन की कांची ही मिथुनचं प्रेम आहे। मिथुनच्या आणि कांचीची छान प्रेम कथा तुम्हाला मिथुनमध्ये बघायला भेटेल। आणि जसं विशालला जसं मिथुनला तुम्ही प्रेम करता तसं कांचीलाही करा असं मी सांगेन। विशाल हा उद्याचा एक चांगला नायक असेल आणि तो नक्की हिट होईल याची खात्री मला आज इथं झालेली आहे। याचं कारण काय माहिती का, प्रत्येक गोष्टीची उंची जी असते ना ती उंची मोजण्यासाठी एक जमीन असायला लागते, आणि आज जर त्याचा जमिनीत येता सत्कार होतोय तर उद्या तो नक्की मोठी उंची गाठेल हा आमचा आत्मविश्वास नक्कीच आहे। कुठेतरी आज आपला पाया हा कॉलेजमधून घडत असतो, तर या कॉलेजचं मी थँक्स म्हणेन की मला त्यांनी विशाल निकम दिला, आणि आज तो इथून म्हणून याच्यामध्ये काम करतोय। आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आज तुमच्याच भागातला आज विशाल एका चित्रपटातून काम करतोय, तुम्ही सगळ्यांनी आम्ही आमच्या पद्धतीने त्याला निश्चितच जे काय बाहेर त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते नक्कीच प्रयत्न करू। पण उद्या जर हा तुमच्या गावातला विशाल कुठेतरी महाराष्ट्रात त्याचं नाव झालं, उद्या जर चमकला तर हे तुमचंच नाव उद्या निघेल, यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज विटा।